मलायड क्रिकेट क्लबवरचं वातावरण बदललेलं आहे. त्याचं कारण असं आहे की भारतीय संपूर्ण संघ व्ही.व्ही.एस. लक्ष्मणच्या मार्गदर्शनाखाली आणि हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली मैदानावरती सरावाकरता उतरलेला आहे. रविवारी एक सामना आहे, मंगळवारी एक सामना आहे आणि याची तयारी भारतीय संघाने मस्तपैकी चालू केलेली आहे. मान्य आहे, या संघातल्या बहुतांशी खेळाडूंनी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळताना चांगली चमक दाखवली. वातावरण किंचित वेगळं होतं. तिकडं 40 डिग्री होतं, इकडं 14 डिग्री आहे. आत्ता लख्ख ऊन आहे, परंतु आयर्लंडचं हवामानाचं लहरी महमूद असं वर्णन केलं जातं. त्याचं कारण इथलं हवामान कधी बदलेल हे सांगता येत नाही. कधी कधी लख्ख ऊन असताना जर का वारं चालू झालं तर अचानक टेम्परेचर 10 डिग्रीच्या खाली येतं. या सगळ्या गोष्टींना तोंड देऊन भारतीय संघाला या इथं 2 सामने जिंकून दाखवायचे आहेत. ही गोष्ट अशी आहे, मॅच जिंकले कुणी कौतुक करणार नाही, अरे आयर्लंड विरुद्धच मॅच होती, एवढं जिंकलं तर काय. परंतु मॅच क्लोज झाली किंवा भारतीय संघ मॅच हारला तर मात्र टीका होणार आहे. भारतीय संघाच्या खेळाडूंना याची चिंता नाही आहे. त्यांचं लक्ष एकाच गोष्टीवरती आहे आणि ते म्हणजे उत्तम क्रिकेट खेळून, सर्वांगीण क्रिकेट खेळून 2 सामन्यामध्ये आयर्लंडवरती वर्चस्व कसं गाजवायचं आणि त्या दृष्टीने तयारी झालेली आहे. या संघाला आयर्लंडचा कुठलाही खेळाडू कमकुवत म्हणत नाही आहे. त्याचं कारण असं आहे, हार्दिक पंड्या ज्यांनी IPL पहिल्याच प्रयत्नात कप्तान म्हणून जिंकून दाखवलेली आहे गुजरात टायटन्स करता. हर्षल पटेल आहे की जो तुफान छाप T20 क्रिकेटवरती पाडतोय. ईशान किशन आहे, रवी बिश्नोई आहे, अनुभवी भुवनेश्वर कुमार आहे, तुफान फॉर्ममध्ये असलेला दिनेश कार्तिकसुद्धा आहे. परंतु मला या इथं येऊन एक दृश्य खूप मनाला सुखावून जातं आहे आणि ते म्हणजे महाराष्ट्राचे एक नाही 2 खेळाडू हे मैदानावरती वावरताना दिसत आहेत, ऋतुराज गायकवाड आणि त्याबरोबर राहुल त्रिपाठी. त्यामुळे माझा आनंद, माझा उत्साह याच्यात भर पडलेली आहे. आता प्रतीक्षा आहे चांगल्या हवामानाची आणि उत्तम क्रिकेटची, ज्याच्याकरता मी परत एकदा रविवारी या मैदानावरती हजेरी लावणार आहे. या मैदानावरचं जे विकेट आहे त्याची थोडीशी तुम्हाला कल्पना देतो. विकेट चांगलं बॅटिंग करता बनवण्याकरता ग्राउंड स्टाफनी भरपूर मेहनत घेतलेली आहे. तरीही इथलं गवत जे असतं ते फ्रेशच राहतं, कारण जमिनीतला ओलावा जो आहे तो कधीच संपत नाही. इतकं इथलं सुरेख वातावरण आहे. आउटफील्डवरती बॉल खूप जोरात ट्रॅव्हल करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे, तरी गवताचा जो एक बरोबर कव्हर आहे ते इतकं सुंदर आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो. टेम्पररी स्टँड आत्ता शांत आहेत. भरले जाण्यानंतर आवाजी पाठिंबा हा भारतीय संघाला मिळणार आहे आणि इथलं वातावरण क्रिकेटमय होणार आहे आणि त्याची सगळ्या आयर्लंडवासियांना, खास करून भारतीय क्रिकेट संघाच्या पाठीराख्यांना प्रतीक्षा आहे. त्याची बत्तम बातमी मी तुम्हाला देणारच आहे. त्यामुळे माझा यूट्यूब चॅनल, माझं फेसबुक पेज हे नक्की सबस्क्राईब करा, कारण इथे असं वार्तांकन करणारे एखाद दुसरेच भारतीय पत्रकार इथं हजर आहेत असं मला एकंदरीत दिसतंय. त्यामुळे तुमच्यासमोर हा सगळा रिपोर्ट आणताना मला वेगळा उत्साह जाणवतो आहे. सुनंदन लेले, मलायड क्रिकेट क्लब, डब्लिन, आयर्लंड.